ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. असा कोण माणूस आहे या मंडप मध्ये? कोण माणूस आहे मंडप मध्ये? इमानदारीने छातीवर हात ठेवून सांगा की आत्ता मरण्याची इच्छा आहे. कोण माणूस आहे असा? आत्ता मरावं वाटतंय असा कोण माणूस आहे महाराज या मंडप मध्ये? पण पृथ्वीवर एक संत असे होऊन गेले, वयाच्या 22 वर्षापर्यंत संपूर्ण ज्ञानाचं धन तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकलं आणि जगाच्या बापाकडे स्वतःची इच्छा प्रगट केली की पांडुरंगा मला आता असं वाटतंय की समाधी सोहळा माझा साजरा करावा. अरे काय कामाचे माणसं महाराज आपण. पेटवा पिटवी करणारे, रस्ता चुकून जगणारे माणसं आपण. आज मेलेले परवडलो आपण महाराज. ज्याची गरज होती त्या ज्ञानोबारायांनी पांडुरंगाकडे 22व्या वर्षी जग सोडण्याची इच्छा प्राप्त करावी. तो वारकरी संप्रदाय आणि तो मंडप आहे हा. ती विचारधारा जिवंत ठेवायचं काम बोरी मुखरे बोरी साजरी करते. हे सगळ्यात मोठी बोरीची संपत्ती महाराज. मला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगावं लागेल की वारकरी संप्रदायाचा ध्वज आणि पताका तो कार्यक्रम कसा करावा हे बोरीकर मध्ये जाऊन शिकावं. एवढा गोड कार्यक्रम. मी तुम्हाला पापाचा पसारा तुमच्या समोर मांडला आणि इतका जरी पाप्यातला पापी माणूस असला तरी ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेतल्याच्या नंतर एवढ्या पापातून मुक्त होतोय आणि पुण्य त्याच्या पदरात पडतंय. हे अभंगाचं पहिलं चरण. पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे जय हो जय हो. पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत अतिशय गोड. कितीही पाप केलेला माणूस असू द्या पण सज्जनाचं नाव घेतल्याच्या नंतर तो पापातून मुक्त होतोय. तो का हे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे.
आता पहिला मुद्दा आहे आपल्या समोर, इकडे लक्ष द्या. थोडा विकोल कमी लागतो मला. खूप सिस्टीम नंबर 1 आहे. हो, हे जाळ चलविणं सोपं नाही महाराज. वायाराचा कुठा नाही, लय अवघड आहे. हो, आणि महाराज काही एका फिराचा भेटतोय का रोज तुम्हाला? लय अवघड आहे. पण ते तुम्हाला सगळं माहीत झालंय म्हणून जमते. सज्जनाच्या नावाचा जप केला तर पुण्य पदरामध्ये पडते. माझ्याकडे थोडं लक्ष द्या. महाराज कुणाला म्हणावं सज्जन? आता एवढी मंडप मध्ये सोन्यासारखी माणसं बसलात तुम्ही. माझा प्रश्न आहे तुमच्याकडे, इकडे लक्ष द्या बाबा. सज्जन कोण आहे त्या माणसाने हात वरी करावा. कोण सज्जन आहे तर त्या माणसाने हात वरी करावा. एवढे बेकार लोक आहेत का इथं? असा कोण? खरा प्रश्न नाही हो. तुम्हाला माहिती नाही, तुम्ही पुढचा ऐका. भारत कोण माणूस आहे असा मी सज्जन आहे म्हणून धाडीस करून हात वर करणारा कोण आहे? बर, दुर्जन कोण आहे ते हात वरी करा बर. दुर्जन धाडीस होत नाही महाराज. ज्याच्या कपाळाला अष्टगंध आहे तो म्हणू शकत नाही मी सज्जन आहे. आणि जो हाडकं चगळीतोय तो म्हणू शकत नाही मी दुर्जन आहे. त्याचा खरा अर्थ सांगू का तुम्हाला? सज्जन माणूस ओळखणं किती कठीण आहे. एकनाथ महाराजांनी स्पेशल अभंग लिहिलाय. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान. ओ ऐसी कैसी आने भेटती ते साधू. अरे एखादा बुद्धिमान माणूस नाथ महाराज म्हणले वाऱ्याला पांघरून घालीन, पण सज्जन व्यक्ती ओळखणं त्यापेक्षा 1000 पट कठीण आहे. एखादा माणूस शिडी लावून स्वर्ग चढू शकतो, एखादा माणूस भूत भविष्य सांगू शकतो, पण सज्जन व्यक्ती ओळखणं कठीण आहे. चंद्र अमृत सुखे सेववेल, अस्त्राला तारवे धरवेल, बाह्य हेला सागर तरवेल, परित्या साधूची भेट न होईना. चंद्र अमृत सुखे सेववेल, अस्त्राला तारवे पंजाब भाऊ लक्ष एक माझ्याकडे. सूर्य उदयाच्या वेळेला दशरथ राजाच्या दरबारामध्ये एक महात्मा येतो. कोण महात्मा? 60,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणारे विश्वामित्र सूर्य उदयाला पळत आले. दशरथ राजे अयोध्येचा सम्राट गुडघे टिकून विश्वामित्राच्या चरणावर नतमस्तक झाले. इकडे लक्ष द्या. आणि दशरथ राजाच्या मुखातले उद्गार आहेत, महाराज या दुनियाच्या पाठीवर 1 नंबरचा पापी माणूस जर कोण असेल तर मी आहे, अयोध्येचा राजा दशरथ. नीट ऐका बरं. श्रावण बाळाच्या मायबापाची, हो श्रावण बाळ आणि श्रावण बाळाचे मायबाप माझ्यामुळं मरण पावले. 1 नंबरचा दुराचारी माणूस आहे मी जगामध्ये. पण इतका पापी असून सुद्धा
बिगर बुलाए जब संत घर आए तो समज लेना पूर्वजों की पुण्याई. इतका पापी आहे मी, पण इतका पापी असून सुद्धा न बोलवता एवढा मोठा साधू माझ्या घरी येतो. माझे पूर्वज पुण्यवान असावे. साधू